नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं। तर आज आपण आलो आहे डहाणू चारोडीला लागलेल्या महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये। मागे पण आपण आलो होतो तेव्हा आपण ब्लॉग बघितला असेल। तर आज आहे अष्टमीचं होम आहे महालक्ष्मीच्या मंदिरात। तर आज आपण देवीचं दर्शन पण घेणार आहोत आणि जत्रेचा पण आनंद घेणार आहोत। तर चला मग जाऊ आणि आपण देवीचं दर्शन घेऊया। तर आपल्या या महालक्ष्मी यात्रा ही हनुमान जयंती 23 एप्रिलला चालू झालेली आहे। ती 8 मे पर्यंत चालणार आहे। तर आता आपण आले मंदिराजवळ। अष्टमीचा आज होम पण आहे आणि गर्दी नाही आहे, तर आईचं दर्शन लवकर होण्याची शक्यता आहे। तर चला आपण पटापट सगळ्यांनी रांगेत लागूया। तर मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो बाहेर। मागेच माता तिकडे विराजलेली आहे। खूप दर्शन पटकन झालं, साधारण फक्त 10 मिनिटं लागली। आज गर्दी नव्हती, रात्रीची वेळ आहे। आणि आमच्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये पण आपण जत्रा वगैरे दाखवली होती, त्यावरती आपण भरपूर लोकांनी आम्हाला प्रेम दिला, खूप चांगला प्रतिसाद दिला आहे। खूप लोकांनी आम्हाला चांगले कमेंट्स वगैरे केले आहेत। तर त्या सर्वांसाठी आमच्याकडे खूप खूप धन्यवाद। माझ्या आणि बहिणीकडनं आपल्या सर्व प्रेक्षकांना, व्ह्युअर्सना खूप खूप थँक्यू। असं तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनलला भरपूर ग्रोथ येऊ द्या, हीच देवीची पण प्रार्थना आहे आपली। तर आपण जर पालघर जिल्ह्यातले रहिवासी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला जे पालघर जिल्ह्यातली जी होणारी ॲक्टिव्हिटीज आहे त्याचे ब्लॉग्स आपल्यापर्यंत पोहोचता येईल। तर ही जी जत्रा ही हनुमान जयंती 23 एप्रिलला चालू झालेली आहे, ती 8 मे पर्यंत चालणार आहे। जर अजूनही आपण या जत्रेला आला नसाल तर लवकरात लवकर या। जत्रेला खूप दिवसेदिवस गर्दी वाढत चाललेली आहे। तर आपण पण जत्रेला आईचं दर्शन घ्या आणि जत्रेचा आनंद लुटा। चला तर आपण जत्रेला जाऊया। आज प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे। तर आपण जाऊ आणि बघूया, तिकडे आनंद घेऊ।
नवीन असेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि एकदा तरी कमेंटमध्ये लिहा महालक्ष्मी माते की जय. तर भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. तर मित्र, आम्ही आता जस्ट आलेलो आहे महालक्ष्मी यात्रेत. आज तारीख आहे किती 30. तर 8 तारखेपर्यंत आपली यात्रा आहे. तुम्ही पण लवकरात लवकर या आणि या यात्रेचा आनंद घ्या. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.